आणि हनुमानाच्या जन्मस्थळावरून वादविवाद सुरू असताना तिथे हा राडा बघायला मिळतोय। जगतगुरु शंकराचार्य को जब तक माफी नहीं मांगेंगे, जब तक माफी नहीं मांगेंगे नासिक से नहीं निकलेंगे हमें। जब तक जगतगुरु शंकराचार्य को माफी नहीं मांगेंगे, माफी मांगे जगतगुरु शंकराचार्य को हमारे का कांग्रेस लेकिन ये नहीं रखना चाहिए। ये मीडिया के सामने क्षमा मांगा पहले, क्षमा मांगा पहले, क्षमा मांगा पहले, क्षमा मांगा पहले। आप बैठ जाइए, इससे क्षमा मांगे पहले। जगतगुरु शंकराचार्य को क्षमा मांगे पहले, जगतगुरु शंकराचार्य से क्षमा मांगे। कांग्रेस बोल रहे हैं आप जगतगुरु शंकराचार्य कौन सा संस्कार सीखा, कौन सा संस्कार सीखा? पंडित जी को अपमान करेंगे, जगतगुरु शंकराचार्य का अपमान करेंगे। तर नक्की या धर्म संसदेमध्ये काय घडलं होतं थोड्या वेळापूर्वी ते पाहूया। जगतगुरु शंकराचार्य, जगतगुरु शंकराचार्य को कांग्रेस बोल रहे हैं, कैसे हिम्मत पड़ा आपको? माफी मांग लीजिए, माफी मांगे, माफी मांगे, माफी मांगे, माफी मांगे। जगतगुरु शंकराचार्य को कांग्रेस बोल कर अपमान करने, माफी मांगे। जगतगुरु शंकराचार्य का माफी मांगे, जगतगुरु शंकराचार्य का माफी मांगे, जगतगुरु शंकराचार्य का माफी मांगे पहले। नासिक कुलों का अपमान है, नासिक कुलों का अपमान है, नासिक कुलों का अपमान है। गुरु जी का अपमान करेंगे आप, गुरु जी का अपमान करेंगे आप, गुरु जी का अपमान करेंगे आप, जगतगुरु शंकराचार्य का अपमान करेंगे आप, जगतगुरु शंकराचार्य का अपमान करेंगे। जगतगुरु शंकराचार्य वाले आप आचार्य हैं क्या? जगतगुरु शंकराचार्य, जगतगुरु शंकराचार्य को कांग्रेस बोल रहे हैं, कैसे हिम्मत पड़ा आपको? माफी मांग लीजिए, माफी मांगे, माफी मांगे, माफी मांगे, माफी मांगे। जगतगुरु शंकराचार्य को कांग्रेस बोलकर अपमान करने, माफी मांगे। जगतगुरु शंकराचार्य का माफी मांगे, जगतगुरु शंकराचार्य का माफी मांगे, जगतगुरु शंकराचार्य का माफी मांगे पहले। नासिक कुलों का अपमान है, अपमान करेंगे आप। तर नाशिकमध्ये हनुमानाचं जन्मस्थान नेमकं कोणतं आहे हा वाद रंगतोय आणि याच वादावर तोडगा निघावा म्हणून शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात अनेक धर्मपंडित या सभेत सहभागी झालेले होते। आणि ही सभा सुरू असताना, शास्त्रार्थ सभा सुरू असताना हमरी तुमरीला सुरुवात झाली आहे। गोविंदाचार्य गोविंदानंद यांना श्रीराम शक्तीपीठाचं कोणीतरी काँग्रेसी बहुतेक संबोधलं आणि त्यावरच आक्षेप घेत ते आक्रमक झाले। आणि इतकंच नाही तर तिथला माईक सुद्धा उगारण्याचा प्रयत्न झाला गोविंदानंद यांच्यावर। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आता तिथून आपल्या सोबत आहेत। मुकुल, काय घडतंय या शास्त्रार्थ सभेत? चांगलाच गोंधळ उडालेला आहे। ज्यावेळेस गोविंदानंद हे इथे भाष्य करत होते, ते कुठलेच मुद्दे ऐकून घेत नाही असा नाशिककरांचा आरोप होता। नाशिककरांचा मुद्दा ऐकून घेत नाही असा नाशिककरांचा आरोप होता, नाशिककरांचा दावा होता। आणि त्यानंतर वादाला सुरुवात झाली। आणि यानंतर आपण बघितलं की जे महंत सुधीरदास पुजारी आहे त्यांनी एक माईक देखील स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्यावर उगारलेला होता। त्यांचं म्हणणं होतं की गोविंदानंद स्वामी जे आहे ते आपलं परिचय तो व्यवस्थित देत नाहीये आणि त्यामुळे या वादाला सुरुवात झाली आणि एकच गोंधळ उडाला। यामध्ये पोलिसांनी देखील हस्तक्षेप केला, जगतगुरु यांचा अपमान झाला असं म्हटलं। महाराज जी, आज की सभा बुलाई गई थी, कुछ हल निकलने के लिए? कोई हल नहीं, कोई मजा नहीं आया। जीवन में पहली बार ऐसी सभा में बैठा हूँ। हम लोग ऐसी विद्वत गोष्ठी में नहीं बैठते हैं, कोई मजा नहीं आया। तथ्य की जो चर्चा होनी चाहिए परस्पर में कोई चर्चा नहीं हुई। जगतगुरु जी का अपमान हुआ। अब क्या बताएं, हम तो समूह में सम्मिलित रूप से, व्यक्तिगत रूप से जो जिसकी भावना है उसको तो अपना रखे, लेकिन समूह में अब उन्हीं के शिष्य के सामने में कि वो कांग्रेसी है, वो ये है, तो अच्छा नहीं लगता है थोड़ा। जगतगुरु यांना ते काँग्रेसी असल्याचं वक्तव्य सुधीरदास पुजारी यांनी केलं आणि त्यानंतर एकच गोंधळ उडाला। महंत सुधीरदास पुजारी
विवाद बढ़ेगा। जी, आप बोल दीजिए तो हमरे मुंह से निकल गया। बोल दीजिए। देखिए हनुमान जी का जन्म कहाँ हुआ? एक मिनट पाठक आप कांग्रेसी ऐसा बोले महाराज जी ऐसा है, झगड़ा क्यों हुआ, क्या वजह लगी? ये सब चीजें जो है ये सरासर झूठ बोल रहे हैं। पहले इन्होंने बोला कि मैं जो हूँ श्रृंगेरी में पढ़ा हूँ, बाद में बोला मैं जगत गुरु शंकराचार्य जी के यहाँ पढ़ा हूँ। तो मैंने बोला वो कांग्रेस को समर्थन देते, इसके ऊपर से वो भड़क गए। आप जब बोले जगत गुरु को शंकराचार्य जी को कांग्रेसी बोल रहे, हम जगत गुरु को कांग्रेसी बोले ही नहीं। मैंने बोला अच्छा वो कांग्रेस को समर्थन करते, इसका मतलब ऐसे थोडी हो गया। तुम्ही जगत गुरूंचा नाही होगा? आमच्या आम्ही माझा मेरे लिए द्वारका पीठाधीश्वर जगत गुरु परम पूजनीय है। मैंने उनका कोई अपमान नहीं किया। इसके पास कोई प्रमाण नहीं है, इसलिए वो मेरे ऊपर एलिगेशन लगा रहे हैं। तुम्ही माईक उचलून त्यांच्यावर मारायला देखील नहीं जो उन्होंने ऐसे उंगली करके सुबह से चालू है। सुबह भी मैं स्टेज पे आए थे, ऐसी उंगली करके मैंने बोला बैठ जा नीचे। तो ये कोई तरीका है क्या? ये सुबह भी ऊपर जाके बैठे। ज्या मुद्द्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती त्यामध्ये निर्णय काय झाला? 4 तास आम्ही ऐकून घेतलं या माणसाचं। हा बोगस माणूस है। ये बोगस देखो ये बोगस आदमी है। ये कोई आचार्य परंपरा से ताल्लुक नहीं रखता। हमने इनका बहुत सम्मान किया। तो ये अगर आगे चल हे सुधीरदास पुजारी आहे, यांनी इथे माईक उगारला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं इथलं वातावरण आपलं आता आपण बघतोय की पोलीस दल इथे मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेला आहे। पोलिसांनी सगळे जे धर्मगुरू इथे आलेले होते यांना सगळ्यांना आता बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। जे स्वामी गोविंदानंद स्वामी सरस्वती आलेले होते त्यांना एका खोलीमध्ये पोलीस घेऊन गेलेले आहेत आणि बाकी जे नाशिकमधनं विविध आखाड्याचे विविध मंदिरांचे पुजारी पदाधिकारी इथे आलेले होते ते इथे आहे आणि मागच्या एका खोलीमध्ये स्वामी गोविंदानंद सरस्वती यांना ठेवण्यात आलेले। महाराज तुम्ही आलेले होते, आक्रमकपणे तुम्ही तुमचे मुद्दे मांडत होते, सभा ही शांततेत झाली पाहिजे होती असं वाटत नाही का? हो, सभा ॲक्च्युली शांततेत झाली पाहिजे होती, परंतु महाराजांचा जो प्रयोजन आहे त्या प्रयोजनाचा हेतू त्यांनी आम्हाला सांगितला नाही। त्यांची गुरुपरंपरा जी होती त्या गुरुपरंपरेचं त्यांनी आम्हाला कुठल्याही पद्धतीची माहिती दिली नाही। ॲक्च्युली आम्ही ज्यावेळेस माहिती काढली चारही शंकराचार्यांकडे आमची वादविवाद झाला, चर्चा झाली, तर त्यांनी सांगितलं या माणसाला आम्ही पाठवलेलं नाही आहे, हा फर्जी आहे, याच्या मागे लागू नका, याच्या मागे लागून तुम्ही तुमचा वेळ घालू नका। आणि अंजनेरी ते त्यांची ओळख सांगत होते, मात्र आपण ऐकून घेतलं नाही असा त्यांचा आरोप आहे। ऐकून नाही, ते चुकीचं बोलले। त्यांनी काय म्हटलं 2010 मध्ये मी संन्यास दीक्षा घेतली स्वरूपानंद सरस्वतींकडनं आणि जोशी मठ मठचे शंकराचार्य 2012ला आपल्या आश्रमात श्रीराम शक्तीपीठात आलेले होते 16ला। हा तिथंच खोटं सिद्ध ठरतोय आणि हा याचे प्रूफ दाखवणे आज सकाळपासून ब्राह्मण मंडळी याला सगळे वेद पुराण दाखवून राहिले, प्रूफ दाखवत आहे। कशा देतो एक वाल्मिकी रामायण घेऊन सगळ्या महाराष्ट्राला वेटीस नाही धरू शकत। तुम्ही हमरी तुमरी केली, तुम्ही त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला। धावून जायचं नाही, तुम्ही सगळे बघून राहिले गंमत, तुम्ही टीव्हीवर दाखवून राहिले, महाराष्ट्राला हसवून राहिले आणि सगळे ऐकून घेऊन राहिले। धावून जायचा विषय नाही, ते साधू आहे, आम्ही साधू आहे, आम्हाला त्याची जाण आहे। पण समोरची जर व्यक्ती त्याचा एक रेटून घेत असेल तर चालणार नाही। कोणत्याच प्रमाणाला मान्य हे नाशिकच्या अंजनेरी इथले स्वामी आहेत, साधू आहेत, त्यांचं म्हणणं आहे की खोटे पुरावे देत होते। हे जे शिष्य आहेत हे सर्व शिष्य गोविंदानंद सरस्वती ये बेहद ही गलत है कि इतने बड़े धर्माचार्य होते हुए आप इतने उत्तेजना में आ गए हैं। इतने उत्तेजित नहीं होना चाहिए। और जगत गुरु शंकराचार्य जी को कांग्रेसी कहना ये सरासर गलत है। ये गलत है, आपके धर्म आचरण में आता ही नहीं है। स्वामी जी का अपमान हुआ ऐसा आपका? अपमान हुआ है, क्यों नहीं हुआ? आप सभी लोगों के सामने माइक उठाया उन्होंने मानने के लिए। अभी महाराज जी कहाँ है? महाराज जी यहाँ है। यांचं म्हणणं आहे हे गोविंदानंद स्वामी सरस्वती यांच्याबरोबर नाशिकमध्ये आलेले आहेत।
त्यांचा हा दावा आहे की स्वामीजींचा अपमान केलेला आहे, त्यांच्यावर धावून गेले, त्यांच्यावर माईक देखील उगारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे जी चर्चा शांततेमध्ये होणं अपेक्षित होतं, केवळ वादविवाद इथे अपेक्षित होतं, दावे प्रतिदावे अपेक्षित होते, मात्र ही सभा हमरीतुमरीवर गेली, एकमेकांवर धावून जाण्यावर गेली, एकमेकांवर माईक आणि काठी उगारण्यावर गेली आणि कुठल्याही चर्चेविना ही सभा आता इथे थांबलेली आहे. कारण पोलीस दल इथे मोठ्या प्रमाणात दाखल झालेलं आहे. पोलिसांनी सर्व जे भक्त होते, जे धर्मगुरू होते, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आता नेण्यास सुरुवात केलेली आहे. इथल्या काही धर्मगुरूंना जे जे उपस्थित होते यांना इथून खाली नेण्याचा प्रयत्न देखील झालेला आहे. त्यामुळे एक चांगली साधक बाधक चर्चा इथे होणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं नाहीये. मोठ्या गोंधळामध्ये या सभेची सुरुवातच गोंधळाने झालेली होती. आसन व्यवस्था कशी असावी यावरून हा वाद सुरू झाला आणि हा वाद शेवटी कुठल्याही निष्कर्षाविना ही सभा आता इथे गुंडाळण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. बघितलं नाशिकच्या या शास्त्रार्थ सभेत नेमकं काय घडलं. शंकराचार्य यांना काँग्रेसी म्हटल्याचा आरोप करत तिथलं सगळं वातावरण तापलं. त्या दरम्यान तिथे माध्यमांचे बूम देखील होते, माईक होते, हा माईक देखील उगारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर जे वातावरण तापलं आणि शास्त्रार्थ सभा स्थगित करण्यात आली. या शास्त्रार्थ सभेमध्ये हनुमान जन्मस्थळाच्या वादावर चर्चा होणार होती. वाल्मिकी रामायणाचा संदर्भ घेत गोविंदानंद यांनी काही दावा केला होता. कर्नाटकातलं किष्किंधा हेच हनुमानाचं खरं जन्मस्थान असल्याचा दावा त्यांनी केला होता. किष्किंधामध्ये अंजनेरी पर्वत आहे आणि कर्नाटकातल्या किष्किंधामधील अंजनेरी पर्वतावरच हनुमानाचा जन्म झाला असा दावा त्यांनी केला होता. आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. मुकुल, या शास्त्रार्थ सभेमध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं, संवाद होणं अपेक्षित होता, पण संवादाची ही वीण या सभेत उसवलेली दिसते. आता नेमकं भविष्य काय या शास्त्रार्थ सभेचं? शास्त्रार्थ सभा जिथे होती तिथे आता मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. तिथे आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आता आपल्यासोबत आहे, पण आसपासच्या गोंधळामुळे त्यांच्यापर्यंत बहुधा आपला आवाज जात नाहीये. पण एका बाजूला लाईव्ह दृश्य बघतोय आपण जिथे शास्त्रार्थ सभा झाली होती आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी उभे आहेत आणि मागचा जो दरवाजा दिसतोय अतिशय छोटा दरवाजा आहे. या दरवाजाच्या आतमध्ये जी खोली आहे तिथे स्वामी गोविंदानंद सरस्वती हे तिथे बसलेले आहेत. कारण त्यांना त्यांच्या जीविताला धोका असल्याचं पोलिसांना वाटतंय, त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे. काही साधू महंत त्यांच्यावर धावून गेले होते, तर सुधीरदास पुजारी यांनी देखील त्यांच्यावर माईक उगारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि म्हणूनच इथे एकूणच गोंधळ उडाला, हमरीतुमरीवर आलं. जी सभा ही चर्चेविना याचा निष्कर्ष निघणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं नाहीये. आणि आपण बघतोय की पोलीस एक एक करत इथे जे जे सदस्य उपस्थित होते या सर्व सदस्यांना इथून खाली करत आहेत. हा जो हॉल होता, जे सभास्थळ होतं, हे सभास्थळ देखील आता रिकामं केले जात आहे. त्यामुळे हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला यामध्ये वाद प्रतिवाद झाले. सोलापूरहून एक गृहस्थ आलेले होते, त्यांचं म्हणणं आहे की हनुमानाचा जन्म हा ना किष्किंधा नगरीमध्ये झाला, नाही हा जन्म अंजनेरी पर्वतावर झाला, तर तो उजनीच्या बॅकवॉटर जिथे कुगाव म्हणून आहे, या कुगावला पहिले कुर्मगाव असं म्हणत होते, या कुगावमध्ये त्यांचा जन्म झाला असा त्यांचा दावा होता. त्यामुळे दावे प्रतिदावे खूप झाले, मात्र आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये इथे गोंधळ उडलेला आहे. नाशिकच्या पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ला आहेत. एक मिनिट सतीशजी, आपण आतमध्ये जाऊन आलात, स्वामीजींशी काय चर्चा झाली? एक मिनिट, काही नाही, गैरसमजातून शब्दावरनं हे झालं, बाकी तसं काही हे नाही, मुद्द्यावरनं काही नाही झालेलं. शब्दावरनं असं आहे की संत महंत जे असतात आणि त्यांचे जे एक हे असते, लँग्वेज असते, बोलण्याची जी पद्धत असते, त्याच्यावरनं थोडंसं जरा इगो प्रॉब्लेम सारखं झालं आणि त्याच्यावरनं झालं. माझं स्वामीजींशी बोलणं झालं,
काही नाही. तुम्ही काय सांगितलं त्यांना? नाही, मी त्यांना उलट म्हटलं की बा तुम्हाला काही जर काही हे झालं असेल तर मी स्वतः तुमच्यासाठी नाही म्हणे, तुमचं उलट काहीच नाही. त्यांनी हे केलं शाब्दिक याच्यावरनं झालं. आपण जर एकमेकांशी बोलताना जे रिस्पेक्ट एकमेकाचा ठेवायला पाहिजे होता त्याच्यावरनं ते झालेलं आहे, बाकी काहीच नाही. इथे सर्व धर्मगुरूंची वेद अभ्यासकांची सभा होती. या सभेमध्ये हे जे काही वर्तन झालं, ह्या ज्या काही घडामोडी घडल्या, हे अपेक्षित होतं तुम्हाला? नाही नाही, बिलकुल नाही, असं नाही. हे जे आहेत हे केवळ तत्वबोध आणि जे काही आपलं हे आहे म्हणजे अंजनेरी पर्वतावर हनुमानजीचा जन्म झालेला आहे आणि त्याच्यासाठी ब्रह्मांड पुराणापासून सगळे जे प्रमाण आहे ते दाखवले सर्व आणि त्याप्रमाणे त्यांनी हे सगळं केलं. त्यांनी सांगितलं की तिरुपती बालाजी आणि तिकडे जे लोक हे करतात त्याच्यावर स्वामी गोविंदानंद सरस्वती आलेले आहेत. हनुमान जन्मभूमि है, मगर इधर क्या हुआ था, किसका अपमान हुआ? आप क्यों उठ गए? महाराज जी आप क्यों उठे? महाराज जी आप क्यों उठे वहां से? महाराज जी आप उठे क्यों? हम यही रहेंगे. आपण बघतोय की महाराजांना हे स्वामी गोविंदानंद होते, ते एका खोलीमधनं आले आणि दुसऱ्या खोलीमध्ये गेलेले आहेत आणि जाता जाता त्यांना प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला तर ते मोठ्याने ओरडून गेले. किष्किंधा नगरी हेच हनुमानाचं जन्मस्थान आहे असं म्हणून ते इथून निघून गेलेले आहेत. ते आपल्या दाव्यावर अजूनही कायम आहे. आता आपण नाशिकच्या पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्याशी चर्चा केलेली होती. त्यांनी नुकतीच गोविंदानंद स्वामी सरस्वती यांची भेट घेतली. हा जो गोंधळ उडालेला होता, या गोंधळानंतर त्यांनी स्वामी गोविंदानंद सरस्वती यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की गैरसमजामधनं एकमेकांनी शब्दाला शब्द वाढत गेला आणि यातनं हा संपूर्ण प्रकार उद्भवला असल्याचं सतीश शुक्ल यांनी सांगितलं. आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की स्वामीजींची कुठल्याही स्वरूपाची नाराजी नाहीये, हा वाद इथेच मिटेल असं त्यांनी सांगितलं. मात्र आपण बघितलं या खोलीमध्ये, ही जी खोली आहे या खोलीमध्ये गोविंदानंद स्वामी सरस्वती यांना पोलिसांनी नेलेलं होतं. त्यांना सुरक्षित ठिकाणी न्यावं यासाठी इथे नेलेलं होतं. मात्र एक 15-20 मिनिटं ते तिथे थांबले आणि तिथून पुन्हा बाजूला एक दुसरी खोली आहे, या दुसऱ्या खोलीमध्ये त्यांना घेऊन गेलेले आहेत. एकूणच हा वाद शांततेमध्ये, जी चर्चा होती ती शांततेमध्ये होणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं नाहीये. आणि हे जे साधू महंत आहेत, हे सर्व साधू महंत कुठल्याही निष्कर्षाविना इथून निघून चाललेले आहेत. आप कितने दिन से स्वामी जी के साथ हो? हर जगह ऐसा ही होता है क्या? नहीं, हर जगह तो ऐसा नहीं होता है. सभी लोग वेलकम करते, स्वागत करते हैं, ये गलत है. लेकिन यहाँ जो हुआ है ये परंपरा गलत है. आपके लिए भी गलत है और जो भी करे उसके लिए भी गलत है. ये गलत, बहुत गलत है. कांग्रेसी बोलना जगत गुरु शंकराचार्य जी को, ये कहाँ का क्या है? बात करिए, आप धर्म शास्त्रार्थ करिए, ये गलत है. जगत गुरु शंकराचार्य जी पे इलेक्शन लगाना बहुत युद्ध लड़ने के लिए आए होंगे तो फिर मारा पीटी करिए. ये तो शास्त्रार्थ हो रहा, तो शास्त्र की दृष्टि से बात कीजिए ना. गोविंदानंद जी पे आपने माइक उठा लिया मानने के लिए, ये गलत है, बहुत गलत है. ऐसा नहीं करना चाहिए. लेकिन इन लोगों का कहना है कि स्वामी जी कोई बात सुनते ही नहीं है. ये हर एक दावे दे रहे थे, हर एक निष्कर्ष पे आ रहे थे, लेकिन स्वामी जी बोल रहे कि केवल और केवल किष्किंधा ही हनुमान जी का जन्मस्थान. ना सुनने का मतलब यह है कि आप माइक मार देंगे उनको. कोई भी अगर बोल रहा है तो, नहीं बोल रहा है तो माइक मारेंगे, ये गलत है भाई. उसको बोलने के लिए ये आया, उसके लिए आप बोलिए, निवेदन करिए कि आप बोले, प्रमाण दीजिए. लेकिन ये नहीं कर सकते कि आप माइक मार दें, ये गलत है. ये आपके धर्म में नहीं लिखा है. आपकी क्या राय है? जिन्होंने माइक उठाया, जिन्होंने कांग्रेस की शब्द उपस्थित किया, उन्होंने माफी मांगनी चाहिए. आपकी क्या मांग है? बिल्कुल बिल्कुल, जगत गुरु शंकराचार्य जी से, वो सभी के जगत गुरु शंकराचार्य, उनसे माफी मांगना चाहिए. ये बिल्कुल जरूरी है. बिल्कुल. आपण बघितलं शंकराचार्यांची माफी मागावी यावर आता गोविंदानंद यांचे शिष्य ठाम आहेत. जगद्गुरु शंकराचार्य का माफी मांगे. जगद्गुरु शंकराचार्य का माफी मांगे. हनुमानाच्या जन्मस्थळावरून खरं तर शास्त्रार्थ सभेत शास्त्राच्या संदर्भाने चर्चा होणं अपेक्षित होतं, पण त्यानंतर इथे हमरी तुमरी सुरू झाली.
शंकराचार्य का माफी मांगे। नेमकं या शास्त्रार्थ सभेमध्ये काय घडलं ते आपण पुन्हा एकदा पाहूयात. गुरु शंकराचार्यों की खिलाफ बोलने वाले आप आचार्य हैं क्या? जगत गुरु शंकराचार्य को कांग्रेस बोल रहे, कैसे हिम्मत पड़ा आपको? माफी मांग लीजिए, माफी मांगे आप, माफी मांगे, माफी मांगे आप, माफी मांगे। जगत गुरु शंकराचार्य को कांग्रेस बोल रहा, मांगा नहीं, माफी मांगे। जगत गुरु शंकराचार्य को माफी मांगे, जगत गुरु शंकराचार्य को माफी मांगे, जगत गुरु शंकराचार्य को माफी मांगे। पहले नासिक कुलम का कौन है? नासिक कुलम का कौन है? नासिक कुलम का कौन है? गुरु जी का अपमान करेंगे आप, गुरु जी का अपमान करेंगे आप, गुरु जी का अपमान करेंगे आप, जगत गुरु शंकराचार्य का अपमान करेंगे आप, जगत गुरु शंकराचार्य का अपमान करेंगे, जगत गुरु शंकराचार्य को जब तक एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.